तुम्हाला देखील गुरुपौर्णिमेनिमित्त एक दिवसाचे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण करायचे असेल तर ते कसे करावे, नियम कोणते असणार आहे, एका दिवसासाठी आपण पूजा कशी मांडायची, कधी उचलायची, उद्यापन कसं करायचं, त्याचप्रमाणे कोणत्या चुका करायच्या नाहीत आणि त्याचप्रमाणे सेवा कशी करायची, या संपूर्ण विषयाची माहिती आपण या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा, गुरुपौर्णिमेनिमित्त आपण बरेच जण स्वामींच्या स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण करण्याची सेवा करत असाल. काही जण 21 दिवसांची, काही जण 11 दिवसांसाठी, तर काही जण 7 दिवसांची ही सेवा करत असाल. आता ज्यांना ह्या सेवा काही कामामुळे, जॉबमुळे किंवा इतर कारणांमुळे करायला शक्य झालं नाही, त्यांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी किंवा त्याच्या अगोदर तुम्ही 1 दिवसाचे स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण नक्कीच करू शकतात. तुमच्या काही इच्छा असतील, काही अडचणी असतील, काही कामे मार्गी लागत नसेल तर तुम्ही नक्कीच या दिवशी संकल्प सोडून 1 दिवसाचं स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करू शकतात. गुरुपौर्णिमा 2026 मध्ये 29 जुलै रोजी आलेली आहे आणि याचं अवचित्त साधून आपण या दिवशी आवर्जून आपल्याला होतील तितक्या सेवा, होतील तितके पारायण अवश्य करायचं आहे. आता या दिवशी पारायण कसे करावे, संकल्प कसा सोडायचा, उद्यापन कसं करायचं, याविषयीची माहिती पाहूया. स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ दिव्य भव्य असा ग्रंथ आहे. या ग्रंथात असलेले प्रत्येक शब्द हे मोत्यासारखे आहे, सोन्यासारखे आहेत. आपल्या इच्छापूर्तीसाठी, आपल्या अडलेल्या नडलेल्या कामासाठी, मुलांसाठी किंवा पतीसाठी किंवा घरासाठी आपण अवश्य या दिवशी 1 दिवसाचं हे पारायण करू शकतो. कुठलीही सेवा करताना मन शुद्ध असलं पाहिजे, पवित्र असलं पाहिजे. त्याचप्रमाणे घरात सकारात्मक ऊर्जा असली पाहिजे, घरातील वातावरण पॉझिटिव्ह पाहिजे. आणि जर ह्या सर्व गोष्टी असतील, आपण अगदी विश्वासाने, श्रद्धा ठेवून जर का कुठलीही सेवा केली तर त्याचं फळ 100 नाही तर 101% आपल्याला मिळत असतं. आणि म्हणूनच या दिवशी आपण हे जे पारायण करणार आहोत, या दिवशी काही नियम आपल्याला पाळायचे आहेत आणि काही चुका आपल्याला करायच्या नाही. आता गुरुपौर्णिमा आहे, त्यामुळे सकाळी लवकर उठायचं आहे. उंबरट्यावर हळदीचं लेपन करायचं, घर स्वच्छ करून घ्यायचं, देवपूजा करून घ्यायची आणि त्यानंतर आपण हे पारायण करायचं आहे. आता बघा, सकाळची जर का तुम्हाला काही कामं असतील तर तुम्ही ती कामं उरकून घेऊ शकतात किंवा तुमची देवपूजा झाल्यानंतर तुम्ही ह्या पूजेची मांडणी करू शकतात आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या सोयीनुसार सकाळी किंवा दुपारी किंवा संध्याकाळी तुम्ही या ग्रंथाचं वाचन करू शकतात. शक्यतो तुम्हाला या ग्रंथाचं वाचन सकाळी करायचं आहे. फक्त दुपारी 12 ते 12:30 या वेळेत आपल्याला कुठलीही सेवा करायची नाही. आता हे पारायण करण्यासाठी तुमच्याकडे स्वामी समर्थांचा एक फोटो असायला पाहिजे किंवा मूर्ती असायला पाहिजे. फोटो नसेल, मूर्ती नसेल तर एक छोटा फोटो तुम्ही आणून घेऊ शकतात. त्यानंतर तुमच्याकडे स्वामीचरित्र सारामृत हा एक ग्रंथ असला पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही या दिवशी छान अशी सागर संगीत किंवा सुंदर अशी पूजा मांडणी करून तुम्ही हे पारायण करू शकतात. आता ज्या ठिकाणी तुम्ही पारायण करणार आहात ती जागा स्वच्छ करून घ्या. त्या ठिकाणी थोडंसं गुलाबजल, गोमतीर पाणी शिंपडून तुम्ही ती जागा स्वच्छ करून घ्या. मांडण्यासाठी पाट किंवा चौरंग घ्यायचा आहे. अगोदर रांगोळीने स्वस्तिक काढून घ्या, त्यावर हळदी कुंकू अर्पण करा आणि त्यावर पाट किंवा चौरंग ठेवायचा आहे. यावर एक स्वच्छ कपडा अंथरून घ्यायचा. त्यावर तुम्हाला स्वामींचा फोटो असेल तर फोटो, मूर्ती असेल तर मूर्ती ठेवायची आहे. फोटो असेल तर या दिवशी फोटो स्वच्छ पुसून घ्या. मूर्ती असेल तर मूर्तीवर आवर्जून या दिवशी आपल्याला पंचामृताने किंवा शुद्ध पाण्याने अभिषेक घालायचा आहे. अभिषेक घालताना तुम्ही पुरुष सूक्तम, श्री सूक्तम याचं पठण करू शकतात किंवा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ किंवा श्री सद्गुरू स्वामी समर्थाय नमः हा मंत्र तुम्ही म्हणू शकतात. यानंतर थोडेसे तांदूळ ठेवून यावर तुम्हाला स्वामींची मूर्ती ठेवून घ्यायची आहे. सर्वात अगोदर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा.
कोणतीही पूजा करताना आपल्याला अगोदर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, त्यानंतर पूजेची मांडणी करायची. आता पूजेची मांडणी कशी करायची बघा, तुम्ही तुमच्या पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने पूजेची मांडणी ही करू शकतात. पूजेची मांडणी करताना ती अशीच करायची तशीच करायची असं काही नाही. या दिवशी गुरुपौर्णिमा असल्यामुळे आपण छान अशी पूजेची मांडणी करू शकतो, सजावट करू शकतो, फुलांची आरस काढू शकतो. त्यानंतर आपल्याला 2 विड्याची पानं घ्यायची आहे आणि यावर थोडेसे तांदूळ ठेवून एक गणपती बाप्पांचं प्रतीक म्हणून एक सुपारी आपल्याला ठेवायची आहे. यानंतर गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षता अर्पण करा, फूल असेल तर फूल, दुर्वा असेल तर दुर्वा अर्पण करा, गणपती बाप्पांना नमस्कार करा आणि त्यानंतर तुम्हाला पूजेची मांडणी करायची आहे. आता यानंतर मूर्ती असेल तर मूर्तीला, फोटो असेल तर फोटोला हिना अत्तर लावा, अष्टगंध लावा, पिवळी फुले अर्पण करा, चाफ्याची फुले अर्पण करा. मूर्ती असेल तर वस्त्र घालून घ्या, अलंकार घालून घ्या, फोटो असेल तर फोटोला हार घालून घ्या, फुलं अर्पण करून घ्या. त्यानंतर आपल्याला घंटी असेल तर आपल्या डाव्या हाताला घंटी आणि आपल्या उजव्या हाताला शंख ठेवायचा आहे. एका लोट्यात पाणी भरून ठेवायचं आहे आणि एका वाटीमध्ये खडी साखर, दूध साखर, ड्रायफ्रूट्स आपल्याला ठेवायचे. त्यानंतर तुमच्याकडे फळे असतील तर तुम्ही केळी, सफरचंद, जे काही तुमच्याकडे फळ असेल ते फळ ठेवायचं आहे. यानंतर आपल्याला स्वामींसमोर एक नारळ घ्यायचा आहे. नारळ, एक फूल घ्यायचं, 11 रुपये दक्षिणा ठेवायची. आपल्याला फूल, नारळ आणि 11 रुपये दक्षिणा आपल्याला फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर ठेवायची आहे. आता ह्या नारळाचं काय करायचं हे आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत. यानंतर धूपदीप प्रज्वलित करून घ्या. धूपदीप तुम्हाला ओवाळून घ्यायचा आहे. त्यानंतर स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ तुम्हाला एका पाटावर ठेवायचा आहे. पाटावर ठेवताना खाली एखादा कपडा अंथरून घ्या, त्यावर हा ग्रंथ ठेवा आणि यानंतर आपल्याला नमस्कार करायचा आहे. नमस्कार करून झाल्यावर आपल्याला सर्वात अगोदर संकल्प सोडायचा असतो. संकल्प सोडण्यासाठी तुम्ही एक ताट किंवा तामण घ्या. उजव्या हातात तुम्हाला पाणी घ्यायचं आहे. यात हळदी, कुंकू, अक्षता, फूल टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमचं नाव सांगायचं आहे. नाव सांगितल्यानंतर तुम्हाला तुमचं गोत्र बोलायचं आहे. गोत्र माहिती नसेल तर तुम्ही काश्यप गोत्र हा शब्द वापरायचा आहे. त्यानंतर तुम्ही जी काही सेवा करत आहात ती सांगायची आहे आणि तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला सांगायची आहे. जसं की मी आज गुरुपौर्णिमेनिमित्त 1 दिवसाचे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण करत आहे आणि त्यानंतर मी या इच्छेसाठी हे पारायण करत आहे. तुम्हाला तुमची इच्छा सांगायची आहे. ही इच्छा माझी पूर्ण होऊ दे किंवा ह्या अडचणी माझ्या दूर होऊ दे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे आणि हे पाणी तुम्हाला ताटलीमध्ये सोडायचं आहे. आता हे पाणी तुळशीचं झाड सोडून इतर कुठल्याही झाडामध्ये तुम्ही टाकू शकतात. आता हा संकल्प सोडून झाला. संकल्प फक्त एकदाच सोडायचा असतो. यानंतर तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे. आता तुम्ही जर का इच्छापूर्तीसाठी सेवा करत असाल तर तुम्हाला ही सेवा करताना काही नियम पाळायचे आहे. ते आपण पुढे पाहणार आहोतच. आता तुम्हाला सर्वात अगोदर 1 वेळा स्वामी स्तवन पठण करायचं आहे. त्यानंतर स्वामी चरित्र सारामृत या पोथीतील ग्रंथातील तुम्हाला 1 ते 21 अध्याय एका बैठकीत वाचन करायचे आहे. बघा, जवळजवळ आपल्याला 1.5 तास हे पारायण करायला लागत असतात. नवीन असतील तर तुम्हाला 1.5 पावणे 2 तास लागू शकतात आणि जे जुने सेवेकरी असतील त्यांना 1 तास ते 1.25 तास खूप झाला. त्यानंतर आपल्याला 11 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. या पद्धतीने आपल्याला ही सेवा करायची आहे. यानंतर आपल्याला पुन्हा स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाला नमस्कार करायचा आहे. ग्रंथ झाकून ठेवायचा आहे आणि स्वामींना नमस्कार मुजरा करायचा आहे आणि पुन्हा प्रार्थना करायची आहे की तुम्ही जी काही इच्छा बोलली असेल ती इच्छा सांगायची आहे आणि ही इच्छा पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे. त्यानंतर तुम्हाला स्वामींची आरती करायची आहे. आरती करताना अगोदर गणपती बाप्पांची आरती म्हणा. त्यानंतर तुम्हाला जी हवी असेल ती स्वामी समर्थांची आरती तुम्ही म्हणू शकतात. तुम्हाला दत्ताची आरती करायची असेल तर दत्ताची आरती करा, देवीची आरती करा. त्यानंतर घालीन लोटांगण ही प्रार्थना म्हणा. या पद्धतीने आपल्याला ही सेवा करायची आहे. आता आपण स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ जो ठेवणार आहोत या ग्रंथाची आपल्याला सेवेला सुरुवात करण्या अगोदर अष्टगंध लावून अक्षता अर्पण करून फूल अर्पण करून धूपदीप दाखवून पूजा करायची आहे आणि वाचन झाल्यानंतर देखील आपल्याला या ग्रंथाला नमस्कार करायचा आहे. आता यानंतर
संपूर्ण दिवसभर आपल्याला उपवास करायचा आहे. बघा, संपूर्ण दिवसभर उपवास करायचा आहे. त्याचप्रमाणे आपल्याला कोणत्या चुका करायच्या नाही. बघा, आपण हे पारायण जर का आपल्या इच्छापूर्तीसाठी करत असाल आणि एकाच दिवसाचं करत असाल तर आपल्याला हे नियम आवर्जून पाळायचे आहे. सर्वात प्रथम म्हणजे हे वाचन एका बैठकीत पूर्ण करायचं आहे. एका बैठकीतच हे वाचन पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. वाचन करताना आपल्याला अगदी लयात सुरात वाचन करायचं आहे. अगदी हळू आवाजात किंवा मोठ्याने ओरडून वाचायचं नाही. वाचताना पटापटा घाईत वाचायचं नाही. आपल्याला एक एक शब्द यातला समजला पाहिजे. या पद्धतीने वाचन करायचं आहे. वाचन करताना मध्ये कोणाशी बोलायचं नाही, उठायचं देखील नाही. तहान लागत असेल तर पाणी पिऊ शकतात. पाणी देखील आपण अगोदरच आपल्या बाजूला घेऊन बसायचं आहे. त्यानंतर फोन जरी आला, मोबाईल जरी वाजला तरी सर्व आपल्याला ह्या गोष्टी बाजूला ठेवायच्या आहे. बसायला आसन घ्यायचं आहे. आपल्याला पारायण करताना हातात 1-2 काचेची बांगडी असावी. कपाळाला हळदी कुंकू लावून घ्यायचं. पदर घ्यायचा डोक्यावर. ड्रेस असेल तर ओढणी घ्यायची डोक्यावर. आणि यानंतर आपल्याला वाचन करायला सुरुवात करायची आहे. आता या ठिकाणी तुम्ही संपूर्ण दिवसभर अखंड दिवा देखील प्रज्वलित करू शकतात. पारायण करत असताना किंवा या दिवशी चुकूनही आपल्याला घरात वाद भांडणं करायचे नाही, क्लेश करायचा नाही. घरात शांतता ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. चुकूनही या दिवशी मांसाहार घरात करायचा नाही किंवा घरात खायचा देखील आपल्याला नाही आहे. त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. त्याचप्रमाणे बघा, गुरुपौर्णिमा ही गुरूंसाठी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. आणि म्हणूनच आपण ज्या सेवा करतो या सेवेपेक्षा सर्वोच्च सेवा म्हणजे आपल्याला एकतरी स्वामी सेवेकरी घडवायचा आहे. बघा, जो अडलेला असेल, नडलेला असेल, जो अडचणीत असेल, त्याला अडचणीतनं बाहेर काढण्यासाठी तुम्हाला हा स्वामी सेवेचा मार्ग त्यांना दाखवायचा आहे. तुम्हाला त्यांना स्वामींच्या केंद्रात घेऊन जायचं आहे. त्याचप्रमाणे ह्या ज्या काही सेवा तुम्ही करत आहात ह्या सेवा देखील तुम्ही त्यांना सांगायच्या आहेत आणि त्यांना देखील हे पारायण करायला सांगून त्यांच्या अडचणी त्यांना कमी करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. त्याचप्रमाणे या दिवशी आपण ज्या पण काही सेवा करत असू, आपण जर का 21 दिवसांचं पारायण करत असाल, 11 दिवसांचं करत असाल किंवा 1 दिवसाचं जरी पारायण करत असाल तरी देखील तुम्हाला त्याची सांगता तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायची आहे. सांगता उद्यापन म्हणजे खूप मोठी गोष्ट नाही. अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला हे उद्यापन करायचं असतं. आता या दिवशी गुरुपौर्णिमेचा उपवास काही सेवेकरी उपवास करत असतात, काही सेवेकरी उपवास करत नाही. आता तो तुमच्या भक्तीचा तुमचा स्वतःचा म्हणजे निर्णय आहे. तुम्हाला उपवास करायचा असेल तर तुम्ही करू शकतात. नसेल करायचा, नाही केला तरी काही हरकत नाही. सेवा मात्र आपल्याला अगदी भक्तिभावाने करायची आहे. बघा, त्याचप्रमाणे गुरुपौर्णिमेचा उपवास आपल्याला दिंडोरी प्रणीत केंद्रानुसार एकादशीप्रमाणे केला जातो. या गुरुपौर्णिमेचा उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडला जातो. आता तुम्हाला कसा उपवास करायचा आहे ते तुम्ही बघा. जर का तुम्हाला दिवसभर उपवास करून संध्याकाळी सोडायचा असेल तर तुम्ही तसं करू शकतात. ज्यांना उपवास करायचा नसेल त्यांनी नाही केला तरी चालेल. आणि ज्यांना दिंडोरी प्रणीत केंद्रानुसार उपवास करायचा असेल तर त्यांनी एकादशीप्रमाणे उपवास करायचा आहे. आता या दिवशी आपण स्वामींसाठी बेसनाचे लाडू, बुंदीचे लाडू अर्पण करत असतो. त्यांच्या आवडीचा नैवेद्य आपण अर्पण करत असतो. तुम्ही सांगता करताना तुम्ही बघा, दिवसभर उपवास असेल तर तुम्ही संध्याकाळी वरण भात, भाजी, चपाती, गोडाचा पदार्थ किंवा पुरणपोळीचा स्वयंपाक बनवून तुम्ही त्याचा नैवेद्य दाखवून आरती करून तुम्ही तुमचं उद्यापन सांगताही करू शकतात. 1 दिवसाचं पारायण जरी करत असाल तर याच पद्धतीने तुम्हाला सांगता करायची आहे. आता या दिवशी सांगता केल्यानंतर पूजेची मांडणी ही तुम्हाला दुसऱ्या दिवशी उचलायची आहे.